हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण बंधन भाग 17 बघितलेला। आज आपण भाग 18 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की प्रियाने योगेशला कॉल करून घरी बोलून घेतलं आणि सगळा घडलेला प्रकार सांगितला। ते सगळं ऐकून योगेशला शॉक बसला। त्यावर त्यांनी प्लॅन केला की संतोष आणि प्राचीला एकत्र आणायचं। त्यावर योगेशने डोळे फुसत होकारार्थी मान हलवली आणि प्रमोदला आणि प्रियाला बाय करून त्यांच्या घरी निघून गेला। तो आणि त्याची फॅमिली सगळेजण खूप खुश झाले होते। स्वागताच्या तयारीला पण लागले होते। इकडे माई आणि दादांनी वैशूला संतोषच्या घरी येण्यासाठी मनवले होते। वैशूला तर कुठे जाण्याची इच्छा नव्हती, पण माई आणि श्रावीसाठी ती तयार झाली। प्लेन पिंक कलरच्या साडीमध्ये तिची कमानीय बांधा खूप आकर्षक दिसत होता। गळ्यात लांब मंगळसूत्र, कानात झुमके, हातात त्याच कलरच्या काचेच्या बांगड्या, केसांची लांब वेणी, तिचा चेहरा सुंदर आणि मनमोहक दिसत होता। तिच्या चेहऱ्यावर उदासी होती, तरीही श्रावीच्या वेगवेगळ्या प्रश्नांनी हलकेच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते। काही तासात ते सगळेजण संतोषच्या घरी आले होते। वैशूला तिथे येताच वेगळीच फिलिंग येत होती। सगळेजण एक एक करून आतमध्ये आले। श्रावी तर छोट्या बाळाला बघताच ती बागडत त्याच्या जवळ गेली। वैशू तर त्या घराला बघून आश्चर्यचकित झाली होती। तिला ते घर, तो परिसर सगळं काही ओळखीचं असल्यासारखं जाणवत होतं। तिने त्या मेन डोअरला प्रेमाने स्पर्श केला। तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते। का आले, कशासाठी आले हे तिलाच माहीत नव्हते। माईने तिच्या खांद्याला स्पर्श करून विचारले, वैशू काय झालं पोरी, तू का रडतेस का? काय झालं, तुला काही त्रास होतोय का? त्यावर वैशू, माहीत नाही माई, पण का कुणाक ठाऊक या घराकडे बघून मला भरून येतंय। इथली हवा, हा गेट, ही सगळं झाडं मला ओळखतात असं वाटतंय। माई, आपण इथे का आलो मला कसं तरीच होतंय। चल आपण परत जाऊ, माझी हिंमतच होत नाहीये आतमध्ये जाण्याची। त्यावर माई वैशूला त्यांनी इतक्या प्रेमाने आपल्याला बोलवलंय आणि आपण इथवर जाऊन परत जाणं शोभतं का? तुला इथे थांबणं नकोसं वाटत असेल तर आपण इथून लवकरच निघून जाऊ, पण आतमध्ये जाऊ, त्यांच्याशी थोडा वेळ बोलू। श्रावेला त्या बाळाला भेटायची किती उत्सुकता होती माहिती आहे ना, तिच्यासाठी तरी थोडंसं थांब। आपण तिथे चहा पाणी पण घ्यायचं नाही। तुला जास्त त्रास होऊ लागला तर मला सांग, आपण 15 मिनिटात इथून निघून जायचं। ते ऐकून वैशूने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या हृदयाची धडधड वाढली होती। तिला आज विचित्र फिलिंग येत होत्या आणि मन बेचैन झालं होतं। कसे तरी स्वतःला सावरत ती आतमध्ये आली। तिच्यासोबत माई आणि श्रावी पण आतमध्ये आल्या। हॉलमध्ये मधोमध फुलांच्या पाकळ्याने मोठ्या अक्षरात वेलकम बॅक वहिनी असं लिहिलं होतं। ती दरवाजाच्या आतमध्ये येतात तिच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण झाली। ते बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता। श्रावीला तर ते बघून खूप आनंदी झाली होती। उड्या मारत आणि टाळ्या वाजवून तिने तिचा आनंद व्यक्त केला होता। प्रियाने तर तिची पूजा केली, औक्षण करून तिला सगळ्यांच्या मध्ये उभं केलं। होणारा सन्मान बघून वैशूचे तर सगळे हातपाय लटपटत होते। तिला काय होतंय काहीच समजत नव्हते। तिच्याबरोबर माई, दादा, श्रावीच्या माऊला पण काही कळत नव्हते। प्रियाने भरल्या डोळ्यांनी वैशूच्या तोंडाकडे बघितले। तिच्या तोंडाला छोटासा मिठाईचा तुकडा ठेवला आणि रडत तिला मिठी मारत म्हणाली, वहिनी तू परत आलीस। ते ऐकून वैशूच्या मनात चलबिचल झाली। तिचेही मन भरून आले होते। तिने पण तिला घट्ट मिठी मारली। तिचे डोळे वाहत होते। शब्द तर तिची साथ देत नव्हते आणि काय बोलावं तेही समजत नव्हते। तरी पण वैशूने तिच्या डोक्यावरून प्रेमाने थोपटले। प्रिया बाजूला झाली। योगेश पण रडतच तिच्या पायाजवळ बसला आणि तिच्या कमरेला वेढा घालून रडायला लागला। ते बघून वैशूलाही खूप वाईट वाटत होते। तो अनोळखी असला तरी त्याचा स्पर्श ओळखीचा जाणवला। तिचेही डोळे पाणावले होते। तिने हलकेत त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याला उठायला सांगितले। प्रमोदने तर तिच्या हातात हात देऊन तिचं स्वागत केलं। वैशूने डोळे फुसले आणि त्यांचं स्वागत स्वीकारलं। योगेशने पण गिफ्ट देऊन तिचं स्वागत केलं। वैशू आणि माईची फॅमिली घरात लावलेल्या फोटो फ्रेमकडे बारकाईने बघत होते। प्रत्येक फोटोमध्ये वैशू होती। त्यांनी ज्या पद्धतीने वैशूचे स्वागत केले त्यावरून तर त्या सर्वांना समजले होते वैशू या घराची सून आहे।
तरीही त्यांनी जास्त ओव्हर रिॲक्ट न राहता जे काही होतंय ते घडू दिलं. त्यांनाही माहिती होतं की आज नाहीतर उद्या वैशू आणि श्रावी त्यांना सोडून जाणार होती. त्यामुळे त्या सगळ्यांनी त्यांच्या समोर जे काही होतंय त्याचं कारण लक्षात आले होते आणि त्यांना बरोबर अंदाज पण बांधला होता. काही वेळात संतोष खाली आला. समोर त्याच्या लाडक्या वैशूला बघून शॉक झाला आणि कुणाचीही पर्वा न करता आपल्या छातीशी कवटाळून घेत म्हणाला, प्राची तू आलीस, पण तुला किती मिस करत होतो मी माहिती आहे. वैशू तर त्याच्या मिठीत एकदम फ्रीज झाली होती. अचानक तिचे हार्टबीट वाढले. तिला त्याच्यापासून दूर होण्याचं भानही राहिलं नव्हतं. डोळे मोठे करून फक्त त्याच्या मिठीत येणारी फिलिंग अनुभवत होती. थोड्या वेळाने तिला आपल्यापासून दूर करत तिच्या डोळ्यात बघत विचारले, काय झाले? तू भूत बघितल्यासारखं अशी का रिॲक्ट होते? आणि तू एकटीच? आजी कुठं आहे? तिचा तो प्रश्न ऐकून प्रिया आणि योगेश ओक्साबोक्सी रडायला लागले. त्या दोघांना रडताना बघून सगळ्यांच्या पोटात खड्डा पडला होता. ते बघून संतोष कपडावर आट्या पाडत म्हणाला, तुम्ही का गळा फाडून रडता? सांग ना प्राची, आजी का नाही आली? ती ठीक आहे ना? ते ऐकून वैशू फक्त कधी रडणाऱ्या योगेशकडे तर प्रियाकडे बघत होती, तर कधी संतोष माईदादांकडे बघत होती. तिला काय उत्तर द्यावं हे पण माहीत नव्हते. ते सगळं बघून योगेशने संतोषला धरून सोफ्यावर बसवले आणि डोळे पुसत म्हणाला, संतोष दादा, आम्ही जे काही सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक. तुझा ॲक्सिडेंट होण्याआधी तुझ्या लाईफमध्ये खूप काही घडलं होतं आणि ॲक्सिडेंट नंतर तर सगळं बदललं. योगेश रडू लागला. त्याला समोर काही बोलता येत नव्हते. प्रियाने योगेशला सावरले आणि ती म्हणाली, संतोष, 3 वर्षापूर्वी फक्त तुझाच ॲक्सिडेंट झाला नव्हता, तुझ्यासोबत ही प्राची वहिनी पण होती आणि तिच्या पोटात 7 महिन्याचे बाळ होते. त्या दिवशी तुम्ही दोघे बाहेर गेला असता प्रदीप नावाच्या हैवानाने तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट घडवून आणला. फक्त गाडीला धक्का देऊन शांत नाही झाला, त्याने तुझ्या आणि वहिनीच्या डोक्यावर निर्दयीपणे प्रहार केला होता. त्यामुळे वहिनी जाऊन जोरात पडली आणि तू तिथेच बेशुद्ध होऊन तुझ्या शेवटच्या घटका मोजत होता. तुमच्या दोघांना मारून तो प्रदीप तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्या नीच माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. त्याचाही तिथे भयानक अपघात झाला होता. तिथल्या लोकांनी तुमच्या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो प्रदीप जागेवरच मृत्यू झाला होता आणि तुझ्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यामुळे तुझा जीव तर वाचला होता, पण तू कोमात गेला. तुझी ती वाईट अवस्था बघून आणि सगळं ऐकून आजींना हृदयविकार आला. त्यामुळे त्यांना हा धक्का सहन नाही झाला आणि अचानक त्यांचे हृदय बंद पडले आणि त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला. संतोषला ते सगळं ऐकवलं जात नव्हतं. तो गुडघ्यावर बसून रडत होता. ओंजळीत चेहरा धरून तो आजीला मोठमोठ्याने आवाज देत रडू लागला, आजी आजी, आय एम सॉरी आजी, माझ्यामुळे तुम्हाला. त्याला रडताना बघून वैशू पण रडू लागली. माई आणि दादांचे पण अश्रू वाहू लागले होते. तिथलं सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. पण प्रमोदने प्रिया आणि संतोषला समजावले आणि म्हणाला, संतोष, मागच्या 3 वर्षापूर्वी तुझ्यासोबत खूप वाईट झाले होते, पण तेवढंच काही चांगलंही झालं होतं. प्राची वहिनी गेली असा सगळ्यांनी मानले होते, पण अचानक त्या दिवशी आम्हाला श्रावीच्या बर्थडे पार्टीमध्ये प्राची वहिनीला बघितलं. आधी तर आम्ही दोघांनी दुर्लक्ष केलं होतं, पण प्रियाने खात्रीपूर्वक सांगितलं की तिची प्राची जिवंत आहे. तिने प्राचीला ओळखलं होतं. तिने हट्ट धरून मला प्राचीबद्दल जाणून घेण्याची विनंती केली होती. मी एका व्यक्तीला सांगून वहिनीची सगळी माहिती मिळवली आणि तुम्हाला जे वाटत होतं तेच झालं. जिवंत होती, पण तिची मेमरी लॉस झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावी तिची मुलगी होती. ते ऐकून संतोषने आपल्या मुलीला आपल्या छातीशी कवटाळले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्याने त्याच्या मुलीला उचलून घेतले आणि तिच्या कपडावर किस केले. योगेशने पण श्रावीला आपल्या मिठीत घेतले. तिला खूप सारे चॉकलेट्स आणि गिफ्ट दिले. संतोष तर आजीच्या जाण्याने दुःखी झाला होता आणि श्रावीच्या येण्याने आनंदी पण झाला होता. तिच्या मासूम प्रश्नाने तो गालातल्या गालात हसत होता. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केले. खूप साऱ्या गप्पा मारल्या. प्रमोद आणि प्रियाने सगळ्यांसाठी छान छान गिफ्ट दिले आणि सगळ्यांचा निरोप घेतला होता. वैशू पण परत जाण्यासाठी निघाली होती, पण संतोषने तिच्या हाताला धरून थांबवलं. प्राची, तू कुठे जाते? तुला आपल्या घरी राहावं वाटत नाही का? ते ऐकून प्राची काही न बोलता माईच्या मागे मागे जात होती. दादांनी हात जोडून माफी मागितली.
माफ करा जावई बापू, प्राची आताच इथे राहायला तयार नाही. तुम्ही 2-3 दिवसांनी तिला घ्यायला या. रीतिरिवाजाप्रमाणे तिची सासरी पाठवणी करतो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. 3 वर्षापासून ती आमच्याजवळ राहिली. तिची व्यवस्थित पाठवणी केली तर तिला पण सासरी यायला संकोच वाटणार नाही. ते ऐकून संतोषने होकारार्थी मान हलवली. ते सगळेजण निघून गेले. संतोषचे आजीच्या आठवणीने डोळे पाणावले होते. मात्र लगेच शावीच्या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. प्रिया आणि प्रमोद पण त्याला धीराने घेण्याचा सल्ला दिला होता आणि तेही त्यांच्या घरी निघून गेले. पण संतोषला काही आठवत नव्हते. त्यामुळे त्याने फारसे त्याकडे लक्ष न देता आपल्या भावंडावर आणि प्राचीवर विश्वास ठेवायचं ठरवलं. पण राहून राहून त्याला प्राचीचं गप्प राहणं खटकत होतं. तिची पण मेमरी लॉस झाली म्हणजे तिला मागचं काहीच आठवत नाही. मग ती मला माझा पती म्हणून स्वीकार करेल का? संतोष स्वतःशीच बोलत होता. त्याला आपल्या नशिबावर चीड येऊ लागली होती. त्याने सगळे विचार झटकले आणि झोपायला त्याच्या बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये पोहोचता त्याला प्राचीसोबत घालवलेले सोनेरी क्षण आठवत होते. तिचे ते मनमोहक लाजणे, कुठल्याही गोष्टीवर खळखळून हसणे, सगळं काही झरझर त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागले आणि तो बोलू लागला, प्राची, आय प्रॉमिस, मी तुला मागचं सगळं काही आठवण्यास मदत करेल. आणि टेडीला करकरून मिठी मारून तो झोपी गेला. इकडे प्राचीला झोप येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिचं मन बैचेन झालं होतं. त्यामुळे ती उठून एकटीच बाहेर येऊन बसली होती. तिच्या मनात उलथापालथ सुरू झाली. तिने पहिल्यांदा संतोषचा स्पर्श अनुभवला होता. त्याच्याजवळ गेल्याने तिला वेगळीच फिलिंग येत होती. पण ती हवीहवीशी वाटत नव्हती. तो जवळ आल्याबरोबर तो आपला नवरा आहे हे स्वीकारायला तिचं मन अजिबात तयार होत नव्हतं आणि तिने स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्राची, तो तुझा नवरा आहे, मग का तुला त्याच्यासोबत कम्फर्टेबल वाटत नाही? आणि अचानक तिच्या खांद्यावर संतोषने हात ठेवला. तिने पटकन वर बघितले. संतोषला बघून तिला धक्काच बसला. गडबडीत उठायला गेली आणि तोल जाऊन पडणार होतीच की संतोषने तिला आपल्या दिशेने ओढले. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. ती पडताच संतोष लगेच, तू ठीक आहेस ना प्राची? आणि इतक्या रात्री एकटीच? काय झालं प्राची? ही लोक तुझ्यावर कुठल्या गोष्टीसाठी दबाव तर आणत नाही ना? संतोष काळजीने तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला. प्राची त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली, नाही. तिला काय बोलावं आणि काय करावं सुचत नव्हते. त्याला अचानक तिथे बघून तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं टेन्शन आलं होतं आणि त्याच टेन्शनमध्ये त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हे पण तिला कळत नव्हते. तिचं हृदय धडधड करत पळत होते. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. तिने तिचे हात एकमेकात गुंतवून ठेवले आणि तिथून कसं निघून जायचं याचाच विचार ती करत होती. तेवढ्यात त्यानेच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला, तू अशी का रिॲक्ट होतेस प्राची? त्यावर प्राची, नाही, काही नाही. आणि तिने त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि थोडं दूर जाऊन उभी राहिली. ते बघून संतोष म्हणाला, ओके, चल मी तुला घरी सोडतो. इतक्या रात्री एकटीला बाहेर पडायला तुला भीती नाही वाटत का? त्यावर प्राची, नाही, इथे सगळेजण असतात. एका आवाजात सगळेजण जमा होतात. भीती वाटण्यासारखं काहीच नाही इथे. आणि मला सांग, मला बघून तू इतकी का घाबरली? ते ऐकून प्राची एकदम गप्प झाली. तिची नजर खाली झुकली. ती काय सांगणार होती? खरंच सांगायची तिच्यात हिंमत नव्हती. तिने विषय बदलण्याच्या उद्देशानं त्यालाच विचारले, पण तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करता? त्यावर संतोष, मला पण तुझ्याकडून हेच जाणून घ्यायचं होतं, पण तुला माझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यावर प्राची, नाही, तुम्ही गैरसमज करून घेताय. मी आपलं, आणि बोलता बोलता गप्प झाली, कारण संतोषने तिच्या ओठांवर हात ठेवला होता. त्याच्या त्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरसरी आली. तिने लगेच त्याचा हात बाजूला केला. त्यावर लगेच संतोष, प्राची, मी तुझ्या नजरेत अनोळखी आहे, मला मान्य आहे. तुझी मेमरी लॉस झाली, पण आपलं प्रेम इतक्या सहज कशी विसरलीस प्राची? त्या एका अपघाताने तुझ्या हृदयातील आपलं सगळं प्रेम फुसलं गेलं का ग? इतक्या रात्री मी इथवर आलो का? तर फक्त तुला एक नजर बघण्यासाठी. तुला अशी एकटीला बघून माझ्या मनात नको ते विचार आले होते, पण तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी अनोळखी भाव बघितले आणि माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी कुठलीच भावना नाही हे बघून मला वेदना झाल्या. माझाही अपघात झाला होता. मी पण 3 वर्ष कोमात होतो, पण मी तुला नाही विसरलो. मला आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल काही आठवत नाही,
पण तुला मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. त्याने गालावर आलेले अश्रू पुसले आणि जसा आला तसा परत निराश मनाने निघून गेला. आता तयारी सुरू झाली. प्राची तिच्या सासरी जाणार होती, त्यामुळे त्यांनी त्याच्या जावयाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सगळेजण आनंदात दिलेले काम पूर्ण करत होते, पण प्राची तोंड पाडून आरशासमोर बसली होती. तिच्या बहिणीने तिच्या खांद्याला खांदा मारला आणि डोळे मिचकावत म्हणाली, तायडे, किती वेळ अशीच बसून जिजूचे स्वप्न बघणार आहेस? चल लवकरात लवकर तयार हो. कुठल्याही वेळी माझे जिजू येतील आणि तुला अशी बसलेली बघून वैतागून तुला इथेच टाकून जातील. ते ऐकून प्राची मनात नसताना पण हलकेच हसली आणि उगाच हातातील रिंगशी खेळत होती. श्रावीच्या माऊने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि सिरियस होत विचारले, खरं खरं सांग, तू इतकी अपसेट का आहेस? तुला इथून जावंसं वाटत नाही म्हणून का? त्यावर प्राची काहीच नाही बोलली, फक्त डोळ्यातून खाली अश्रू आले. तिने आपल्या 2 बोटांनी पुसत म्हणाली, तसंही असू शकते. इतके दिवस मी इथे राहिले, आता असं अचानक सगळं सोडून जाताना वाईट तर वाटणारच ना? त्यावर लगेच श्रावीची माऊ, पण ताई तू कुठं परक्या ठिकाणी जात नाहीयेस ना? तुझ्या सासरीच तर जातेस आणि तू तिथेही राहिलेली आहे. मग तुझ्या डोळ्यात इतकी उदासीनता का? तुला जिजूविषयी काही आठवत नाही म्हणून का? प्राची काही बोलणार त्या आधीच माई आल्या. तुम्ही दोघी गप्पा मारत काय बसल्या? बाहेर प्रियाताई आणि बाकीचे सगळेजण आलेत आणि तुम्ही दोघी निवांत बसलाय. माईने प्राचीचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत म्हणाल्या, आज इतका आनंदाचा क्षण असताना तुझ्या डोळ्यात पाणी कशापायी आले? तिने काही न बोलता माईला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. माईचे पण डोळे भरून आले होते, पण त्यांनी स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि तिची साडी ठीकठाक करून तिला बाहेर घेऊन आल्या. आज प्राची कमालीची सुंदर दिसत होती, पण आज ती नेहमीपेक्षा जास्त उदास दिसत होती. तिची ही उदासीनता कशामुळे येते हे तिलाच माहिती नव्हतं. माई आणि 4-5 स्त्रियांनी मिळून प्राचीचे पाय धुतले. संतोषने तिला सोबत आणलेली साडी आणि काही ज्वेलरी दिली. छोट्या श्रावीसाठी पण खाऊ आणि कपडे होते. प्राचीने ते स्वीकारले. माईने दोघांचे औक्षण केले. 5 स्त्रियांनी प्राचीची ओटी भरली. संतोष आणि प्राचीने एकमेकांना बर्फी खाऊ घातली आणि त्यानंतर जमलेल्या सगळ्यांनी सुग्रास जेवण केलं. सगळ्यांचं जेवण झाल्यावर माई आणि दादांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी प्राचीला संतोष सोबत पाठवणी केली. जाताना प्राची खूप रडत होती. असं वाटत होतं ती लग्न करून पहिल्यांदा सासरी जात होती. संपूर्ण वाडा तिला निरोप द्यायला आला होता. प्रियाने सगळ्यांचे आभार मानले आणि संतोष प्राचीला आणि श्रावीला घेऊन जायला सांगितले आणि तीही प्रमोद सोबत गाडीत बसून परतली. श्रावी तिच्या बाबांसोबत खूप आनंदी दिसत होती. तिचे बाबा पण आपल्या लाडक्या लेकीला घेऊन घराबाहेरचा परिसर न्याहाळत बसला होता. 1 तासाने ते सगळेजण संतोषच्या घरी पोहोचले. प्रियाने दोघांचे स्वागत केले. प्राचीच्या चेहऱ्यावर अजूनही 12 वाजले होते. ते बघून प्रियाला वाईट वाटत होतं, पण तिला खरं सांगायला म्हणा किंवा तिला तिच्या उदासीनतेचे कारण विचारण्यापासून स्वतःला सावरलं आणि त्या तिघांना त्यांचा क्वालिटी टाइम देऊन ते दोघेही निघून गेले. योगेश पण कामाचा बहाणा करून घरातून निघून गेला. घरात फक्त संतोष, श्रावी आणि प्राची एवढेच होते. प्राचीच्या मनात वादळ उठलं होतं. तिचे हातपाय लटपटत होते. संतोषने तिला कॉफी बनवायला सांगितली आणि श्रावीला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. इकडे प्राची घामाने डबडबली होती. तिला संतोष समोर जायला इतकं दडपण जाणवत होतं की तिच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. तिने कसंबसं मनाला समजावले आणि कॉफी घेऊन रूम बाहेर पोहोचली. तिने आतमध्ये जायच्या आधी दरवाजावर टकटक केली. श्रावी संतोषच्या हातावर झोपी गेली होती. संतोषने हळूच तिला बेडवर व्यवस्थित झोपवले आणि दार उघडले. बाहेर घाबरलेली आणि थरथरत प्राची कॉफी मग घेऊन उभी होती. तिचा घाबरलेला चेहरा बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. त्याने तिच्या हातातील कॉफी घेऊन कॉफी टेबलवर ठेवून दिली आणि तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला, तुला असं बघून मला ना आपल्या पहिल्या रात्रीची आठवण झाली. ते ऐकून प्राची अजूनच कापायला लागली. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.